संजय राऊत यांनी मोदींसह भाजपवर हल्लाबोल केलेला आहे। भाजपला घराणेशाहीच्या आरोपातून मोक्ष मिळाला। भाजप आता घराणेशाहीवर बोलणार नाही असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। भाजपला लढण्यासाठी सतत दुसऱ्यांचे खांदे लागतात। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून भाजपला हा टोला लगावण्यात आला आहे। पण त्यांनी सुनेत्रा ताईंचं अभिनंदन करून स्वतः जे आरोप करतात घराणेशाहीचे इतरांवर, त्यातून मुक्ती मिळवली। बरं का, त्यांना मोक्ष प्राप्त झाला का की त्यांनी सुनेत्रा ताई, अजितदादा पवार यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। त्याच्यामुळे आतापर्यंत ते जे घराणेशाहीवर ते आरोप करत होते, घराणेशाहीवर चिखलफेक करत होते, त्यातून त्यांना मोक्ष मिळाला, त्या पापातून मुक्ती मिळाली। त्याच्याबद्दल मी सगळ्यात आधी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन करतो। यापुढे भारतीय जनता पक्ष परिवारवाद, घराणेशाहीवरती इतरांवर घाणेरड्या शब्दात टीका करणार नाही। भारतीय जनता पक्षाचे खांदे आणि पाठीचा कणा पिचका आहे, त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांचे खांदे लागत असतात। बरं का, त्यांना दुसऱ्यांचेच खांदे लागतात आणि त्या पद्धतीने दुसऱ्यांचे खांदे वापरून महाराष्ट्रातल्या अनेक व्यक्ती, संस्था, पक्ष यांचा काटा ते काढत असतात। एवढं सुरू असताना सुद्धा संजय राऊत साहेबाला राजकारण सुचतंय, हे दुर्दैव आहे। संजय राऊत साहेबाला विनंती एवढीच आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपल्यासारख्या जाणकार पत्रकार नेत्यांकडनं जपली पाहिजे। लोकाला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धडे देत असताना त्या धड्याचं अनुकरण आपण सुद्धा करावं, एवढीच आमची विनंती आहे।